नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत नवीन पदांची जाहिरात, परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत. कुठली पदं असणार आहेत, काय पात्रता असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आलेली आहे, जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर या जिल्हा न्यायालयाची जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. बघू शकता, यामध्ये सफाईगार व उदकी पदाकरिता भरती प्रक्रिया 2025साठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर बघा, या संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी पाहू शकता, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. S1 नुसार 15,000 ते 47,600 इतका बेसिक पेमेंट असणार आहे. प्लस तुम्हाला शासकीय नियमानुसार याच्यामध्ये भत्ते देखील असणार आहेत. तर ही जी पदं भरली जात आहेत, यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत कधीपर्यंत करायचे आहेत पहा. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे विहित नमुनेतील अर्ज जे आहेत प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसह 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी या ठिकाणी फक्त शीघ्र टपालाद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे या ठिकाणी प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय रंगमोहन चौकाजवळ सोलापूर या ठिकाणी पाठवायचे आहेत. बघा, आता दोन्ही पदांकरिता पात्रता काय असणार आहे. दोन्ही पदांकरिता उमेदवार या ठिकाणी हे भारताचे नागरिक असावा. त्याचसोबत बघा, शैक्षणिक पात्रतेमध्ये सफाईगार पदाकरिता किमान 7वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे. उमेदवाराची शरीर यष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदाकरिता कर्तव्य तो पार पाडू शकेल. मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे सफाईगार पदाकरिता. त्यानंतर बघा, उदकी हे जे पद आहे यासाठी देखील तुमचं 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यासोबत उमेदवारास प्लंबिंग व पाण्याची मोटर हाताळण्याचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहा, दोन्ही पदांकरिता या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे. 18 ते 38 वर्षीय खुल्या प्रयोगासाठी आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे. तर पात्र उमेदवारांच्या काही अटी आणि शर्ती दिलेली आहेत, त्या सर्व तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला भेटतील. सरळ सेवेच्या कुठल्याही भरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयाचं ऑनलाईनर स्वरूपामध्ये नवीन पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मग तलाठी पदभरती असेल, आरोग्य भरती असेल, रेल्वे असेल, लिपिक असेल किंवा इतर सर्वच पदांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला TCS IBPSने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, स्टॅटिक, GK, RTI या विषयांचं घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण करून दिलेलं आहे. त्यासोबत 2025-26 मध्ये होणाऱ्या TCS IBPS नुसार या ठिकाणी जे पण परीक्षा असतील त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त पडणार आहे. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन त्यासोबत महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जी पदभरती होते त्यासाठी तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. त्यासोबत वाहन चालक पदासाठी सरळ सेवेचं पद असेल किंवा कुठलंही महाराष्ट्र शासनाच्या पदभरतीमधील वाहन चालक पदासाठी सचिंद कुरुन सर लिखित त्यांचं वाहन चालक भरती हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशनची पूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, उमेदवारांनी अर्जासोबत या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड काय काय डॉक्युमेंट पाठवायचे त्याची यादी देखील तुम्हाला इथं त्यांनी दिलेली आहे. यानुसार डॉक्युमेंट देखील तुम्हाला द्यायचे आहेत. अर्जाची छाननी त्यासोबत अल्पसूची देखील या ठिकाणी काढली जाणार आहे, त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. आता बघा, निवड प्रक्रिया कशी होईल तुमची. प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे सफाईगार किंवा उदगी या पदाकरिता पात्र उमेदवारांना खाली निवड प्रक्रियेत सामोरं जावं लागणार आहे. स्वच्छता व चापल्य चाचणी किमान या ठिकाणी 15 गुण तुम्हाला 30 पैकी घेणं गरजेचं आहे आणि तोंडी मुलाखत तुमची 20 गुणाची होणार आहे. फक्त 2च प्रक्रिया या ठिकाणी असणार आहेत. तुमची लेखी परीक्षेबद्दल या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली नाही. फक्त स्वच्छता, चापल्य चाचणी आणि तोंडी मुलाखत अशा पद्धतीने फक्त 50 गुणांची ही निवड प्रक्रिया तुमची असणार आहे. तर आता यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 7वीसाठी या ठिकाणी
ठिकाणी तुमचे मार्क कसे टाकायचे आहेत. 7वीचे मार्क नसतील तर 100 पैकी 50 गुण या ठिकाणी अर्जामध्ये नोंद करणं गरजेचं असणार आहे. तर पहा, अशा पद्धतीची ही पूर्ण जाहिरात जी आहे ती आलेली आहे. यासाठी तुम्हाला शुल्क भरण्याची, अर्ज भरताना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही शॉर्टलिस्टमध्ये आलात तर नंतर तुम्हाला या ठिकाणी ही फीस भरायची आहे. अर्ज भरताना शुल्क आकारणी नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये काय काय तुमची कामं असणार आहेत. सफाईगार पदाची काय कामं असतील पहा. न्यायालयीन अधिकारी, न्यायाधीश यांच्या निजी कक्षाची व न्यायालय परिसराची स्वच्छता, तसेच तेथील स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ व नीटनेटके ठेवणे. न्यायिक अधिकारी जे काम सांगतील ते कामं करणे. आता उदगी हे जे पद आहे यासाठी नेमकं काय कामं असतील पहा. न्यायालय परिसरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे, ते व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करणं. पिण्याच्या पाण्याची साठवणुकीची टाक्या, वॉटर कूलर, फिल्टर इत्यादींची स्वच्छता ठेवणं व निगा राखणं. न्यायिक अधिकारी जे कामं सांगतील त्यानुसार तुम्हाला कामं करायची आहेत. आता बघा, हा अर्ज नमुना त्यांनी दिलेला आहे. हा अर्ज नमुना भरून तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी या ठिकाणी परमनंट पदांची ही जाहिरात जी आहे जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरची प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये इथं तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पाहायला भेटेल. इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.